नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण अत्यंत प्राचीन अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ज्या वास्तुशास्त्राचा अभ्यास करणार आहोत. हे वास्तुशास्त्र लोकानां हितकामयी, लोकांच्या हितासाठी, मानवाच्या कल्याणासाठी आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. शास्त्रामध्ये, वेदामध्ये, त्याच प्रकारे पुराणांमध्ये याचे भरपूर दाखले आपल्याला आजही मिळत असतात. अशा या वैदिक वास्तुशास्त्राविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत. आणि मला माहिती आहे की हा व्हिडिओ जो कोणी पूर्ण बघेल त्याला खरोखर या दिव्य अशा शास्त्राची अनुभूती, एक शास्त्राचा अनुभव, एक शास्त्राचं मार्गदर्शन त्याच्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. शास्त्र म्हटलं की ते सिद्ध आहे, त्यालाच शास्त्र असे म्हणतात. आणि म्हणून वास्तुशास्त्र हे सुद्धा मानवाचं कल्याण करणार आहे. म्हणून पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे, ग्रह साक्षात परब्रह्म, या यूट्यूब चॅनलला आत्तापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच आपण सबस्क्राईब करा. कारण या पुढील काळामध्ये मी अशाच प्रकारचे अत्यंत उपयुक्त वास्तुशास्त्राविषयक, इतर ज्योतिषशास्त्राविषयक, त्याचप्रकारे हस्तसामुद्रिक, स्वप्नशास्त्र याविषयी अनेक मार्गदर्शनपर व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येणार आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना विनंती की लवकरात लवकर आपण या ग्रह साक्षात परब्रह्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण आपल्या वास्तूच्या निर्माणासाठी वास्तूचं परीक्षण कसं करावं, आपली वास्तू आपल्याला लाभेल की नाही यासाठीचं जे भूमी परीक्षण आहे, या भूमी परीक्षणाचे काही उदाहरण, काही उपाय मी आज आपल्यासमोर सांगणार आहे. कारण वास्तुशास्त्र हे संपूर्ण जमिनीशी संबंधित शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये भूमीचा रंग, भूमीची चव, भूमीचा उतार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या सर्वातून आपल्याला ही भूमी लाभेल की नाही हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या भूमीवर आपण वास्तू निर्माण करणार आहोत किंवा भवन बांधणार आहोत, ही भूमी आपल्यासाठी किती प्रभावशाली आहे, किती महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्याला तिचा किती लाभ होणार आहे हे पाहणं अत्यंत आवश्यक असते. भूमी परीक्षण हे एखाद्या मोठ्या किल्ल्यासाठी किंवा एखाद्या छोट्या घरासाठी, एखाद्या खेड्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सांगितलेली आहे. एखादी जमीन आपल्याला अत्यंत चांगली, सुंदर दिसत असते, परंतु या जमिनीचा पुढचा होणारा मालक, त्या मालकाला ती कितपत, त्या स्वामीला ती कितपत लाभणारी आहे हे पाहणं अत्यंत आवश्यक असते. भूमी परीक्षणासाठी काही उपाय किंवा काही पद्धती प्राचीन काळापासून आपल्या ऋषीमुनींनी शास्त्रामध्ये, पुराणांमध्ये सांगून ठेवलेल्या आहेत. यामधील पहिली पद्धत, ज्या जमिनीला आपण विकत घेणार आहोत त्या जमिनीवर आपण सर्वात अगोदर उभे राहून पूर्वेला मुख करावे, पूर्वेला तोंड येईल अशा प्रकारे उभं राहून शुचिर्भूत होऊन त्या ठिकाणी पूर्ण दिवस उपवास करावयाचा आहे. त्या जमिनीला, त्या देवतेला प्रार्थना करून सांगायचं आहे, संकल्प करायचा आहे की ही भूमी मला लाभेल की नाही याविषयी आपण आम्हाला आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना आपण संकल्प करून विचारावे, सांगावे की हे माते तुम्हाला लाभप्रद ठरणार की नाही अशी प्रार्थना करावी. 3 बाय 3 बाय 3 म्हणजे रुंदी, लांबी आणि खोली हे 3 फूट येईल अशा प्रकारे खड्डा खणावा. ती माती पुन्हा त्या खड्ड्यामध्ये भरून घ्यावी
आणि भरल्यानंतर ती माती पूर्ण संपून गेली आणि खड्डा अपूर्ण भरला तर असे समजावे ही जागा आपल्यासाठी उपयोगाची किंवा लाभप्रद नाही। समजा हा खड्डा भरून वर माती आणखीन उरलेली असेल तर समजावे की ही जमीन त्या मालकासाठी, त्या स्वामीसाठी अत्यंत फलदायी आहे। जमीन, ती वास्तू स्वामीसाठी अत्यंत लाभप्रद आहे। किंवा जर माती पूर्ण समांतर त्या खड्ड्यामध्ये भरून आली, वर उरली नाही किंवा खड्डा सुद्धा रिकामा नसेल तर ती समान फलप्रदायी अशी समजावी, समान फल देणारी समजावी। हा पहिला उपाय केल्यानंतर जर आपल्याला आणखीन दुसरा उपाय जाणून घ्यायचा असेल तर आपण नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। शास्त्रामध्ये आणखी एक उपाय या ठिकाणी दिलेला आहे, तो म्हणजे असा की जो आपण खड्डा खोदलेला आहे, खणलेला आहे, या खड्ड्यामध्ये जो घेणारा, जमीन घेणारा, वास्तू विकत घेणारा जो मालक आहे संपूर्ण पाण्याने भरावा आणि 100 पावले मागे जाऊन पुन्हा त्या खड्ड्याजवळ यावे। जर त्या खड्ड्यात पाणी जिरले नसेल किंवा 1 अंगुल म्हणजे 1 बोटभर पाणी कमी झाले अशी वास्तू त्या नवीन मालकाला, स्वामीला अत्यंत फलदायी ठरणार आहे। ती वास्तू अत्यंत उत्तम प्रकाराची आहे। पाण्याचा जिरण्याचा भाग 2 अंगुलांपेक्षा, 2 बोटांपेक्षा जास्त असेल तर ती जमीन मध्यम प्रकारातली म्हटली जाते आणि जर पाण्याचा भाग पूर्णतः किंवा अर्ध्यापेक्षा खाली गेला असेल तर ती या नवीन स्वामीसाठी, घरमालकासाठी किंवा आपण जी वास्तू निर्माण करणार आहोत त्या भूमी परीक्षणामध्ये ती अत्यंत हीन प्रकाराची। अशा प्रकारे आज आपण वास्तू परीक्षणासाठी, भूमी परीक्षणासाठी 2 उपाय या ठिकाणी जाणून घेतले। हे उपाय आपल्याला कसे वाटले ते आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा। अत्यंत साध्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे। अजूनही उत्तम प्रकारचे अनेक माहिती मी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करणार आहे। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।